सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची आज पत्रकार परिषद पार पडणार आहे। कृषी विभागातील घोटाळ्यासंदर्भात आणखी मोठे खुलासे त्या करण्याची शक्यता आहे। शेती संदर्भातील वस्तू ऑनलाईन मागवल्यानंतरही न पोहोचल्यानं आता दमानिया चांगल्याच आक्रमक झाल्यात। ऑनलाईन ऑर्डर परस्पर कॅन्सल केल्याचा दमानिया यांनी आता आरोप केल्याचं बघायला मिळत आहे। आजच्या पत्रकार परिषदेत त्या नेमकं काय बोलतात, काय खुलासे करतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। तर अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नवा आता आरोप केल्याचं बघायला मिळत आहे। कृषी विभागातील घोटाळ्याच्या सर्च ऑपरेशन मधील ऑर्डर थांबवल्या असा आरोप अंजली दमानिया यांनी केला। अंजली दमानिया यांनी मागवलेल्या रसायनाच्या बाटल्या पोहोचल्यात नाहीत, ऑर्डर घरी येणार त्याच वेळी कंपनीकडून ऑर्डर कॅन्सल करण्यात आली। धनंजय मुंडे ऑर्डर थांबवू शकतात, अजितदादांना याची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा अंजली दमानिया यांनी केलेली आहे। तर दमानियांचे आरोप अर्धवट माहितीच्या आधारे करण्यात आल्याचा पलटवार धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आलाय। इफको कंपनीने हे थांबवलंय आणि त्यांचा डेटा जो त्यांनी जे जे सांगितलंय ते आम्ही तुम्हाला लीक करू शकत नाही। म्हणजे आता हे खात्रीने मी सांगू शकते की हा धनंजय मुंडे यांचा स्कॅम आहे आणि मोठा स्कॅम आहे। आता अजित पवारांनी याची चौकशी करा, कारण कालच ते काही माध्यमांना म्हणाले की त्यांची द्यायचा की नाही राजीनामा ते ठरवतील। सिंचनाच्या वेळेस मी माझा राजीनामा दिला होता, पण नैतिकता त्यांच्याकडे असेल तर ते ठरवतील। तर मला असं वाटतं अजित पवार हे आणि एक उदाहरण घ्या। दरम्यान ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही असं म्हणत धनंजय मुंडे यांनी दमानिया यांचे आरोप आता फेटाळून लावलेत। काही ई कॉमर्स कंपन्या कमी किमतीमध्ये खतांची विक्री करतात। दमानिया यांनी सांगितलेल्या वेबसाईटला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही असं स्पष्टीकरण देत मुंडे यांनी दमानिया यांचे आरोप फेटाळून लावलेत। काही ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अनधिकृतपणे कमी किमतीत खतं विकतात। एग्री बिग्री या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकार नाही। वादा देण्यापेक्षा संबंधित कंपनीनं सदर उत्पादकांची विक्री बंद केली असावी। कुठल्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरून अशी विक्री बंद होत नसते। अर्धवट ज्ञान नेहमी धोक्याचं असतं, चांगल्या माणसाला तोंडावर पाडतं।